असं कधी होऊ शकत नाही की जर आपण एका स्पेसिफिक ठिकाणाला क्लीन केलं किंवा वस्तूंना प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवलं तर ते परत डिक्लटर नाही होणार, त्यांचा पसारा परत नाही होणार. सांगायचं कारण की घरात वस्तू ठेवल्या आहे तर साहजिकच त्यासाठी लेडीजला एफर्ट द्यावेच लागतील. हो, पण जर आपल्याजवळ प्रॉपर टूल्स असतील, ऑर्गनायझर असतील, व्यवस्थित वस्तू ठेवायला, तर त्यामुळे आपले कामं जे आहे ते सोपे होतीलच, पण त्याला लागणारे एफर्ट्स ॲज कम्पेअर टू पहिल्यापेक्षा आपल्याला कमी लागतील. सो हाय एव्हरीवन, दिस इज मी इन टेन्शन बिकॉज ऑफ धिस पसारा. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते सगळे मजेत असणार आणि मजेतच असायला पाहिजे. कदाचित माझ्यासारखी तुमचीही कंडिशन अशीच होत असेल. घरून जर आलो म्हणजेच माहेरून जर आलो तर असा पसारा जो आहे तो सगळ्यांकडे होत असेल मे बी, कारण की ना घरून आल्यानंतर हे जे आहे आपल्या घरून प्रत्येक गोष्टी छोट्या मोठ्या काही ना काही म्हणजे जे इथे मिळतात त्यासुद्धा आईनं आपल्याला सगळे बांधून देते. तिला वाटतं की माझ्या मुलीला तिथे काही मिळणारच नाही म्हणून ती सगळे म्हणजे असं असतं ना की म्हणजे तिच्याकडे तेव्हा बघून असं वाटतं की बाई बस झालं आता, गाडीत जागा नाही आहे, तरी पण ती हे टाक ते टाक असं करत करत इतक्या वस्तू टाकून देते की काय सांगावं. इथे आल्यानंतर कळतं की तिने काय काय टाकलेलं आहे आणि ते काढत असताना आपलं इतका दमछाक होतं की काय सांगावं. हे जे लाडू आहे स्पेशली माझ्यासाठी बनवण्यात आले होते ते आणलेले आहे आणि दुसऱ्या स्टीलच्या डब्यामध्ये ऑलरेडी लाडू पडलेले होते, कारण मी 4-5 दिवसासाठी घरी गेली होती. म्हटलं ते लाडू तसेच इथे ठेवून जाऊया, कारण काय घेऊन जायचं आणि काय परत आणायचं, म्हणून मी काही घेऊन नव्हती गेली. 4-5 लाडू होते, म्हटलं ते आता असू द्यावे आणि तेच लाडू आता यात टाकते. आणि जे आहे स्टीलच्या डब्यामध्ये ते नाचणीचे लाडू होते जे आम्ही इथेच बनवले होते म्हणजे पुण्यामध्ये. आणि आता असं होतं आहे ना की प्रत्येक छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहे जर गोड असेल तर त्याला मुंग्या लागणार म्हणजे लागणार, आणि मुंग्या अशा आहे ना की एकदम बारीक बारीक असतात ना त्या आहे, तर त्यामुळे ना ही लक्ष्मण रेखा जी आहे मी आजूबाजूला न लावता डायरेक्ट डब्यालाच लावलेली आहे, सो दॅट ना त्यावरती चढणारच नाही. आणि ही एक बेस्ट टिप आहे, जर मुंग्या लागत असतील डब्याला तर डब्याच्या अवतीभोवतीचा आपण आहे ना ती लक्ष्मण रेखा फिरवू शकतो. एन्व्हायरमेंट चेंज झाले की लगेच आपण आजारी पडतो, तर आजारी पडू नये त्यासाठी आईने हे गिलोई दिलेले आहेत. मस्तपैकी शेतातून आणले, तिला कट केलं व्यवस्थित एकदम मस्तपैकी, त्याला क्लीन केलं आणि लगेच म्हणजे ते पॅक करून दिलेले आहे. तर ते ना मी अशा प्रकारे जे डबे असतात त्यात ठेवलेले आहे. जर ऊन पडलं तर वाळवून घेईल, नाही तर ते तसेच फ्रीजमध्ये ठेवावे लागतील. इतकं सगळं काय काय आणलेलं आहे, तर हा पसारा कशात टाकू आणि कुठे ठेवू, मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आता विचार तर काय काय करून बनवला होता हा जो काउंटर टॉप आहे, पण सगळा पसारा ठेवण्यासाठीच हा माझा यूजमध्ये येतो. आता काय सांगावं, कारण पसारा जो आहे तो प्रत्येक घरात होतच असतो आणि अशा वेळेस जर आपण कुठे बाहेर गेलो किंवा बाहेरून जर आलो तर जो पसारा असतो इकडे तिकडे न ठेवता आपण अशी जर व्यवस्था असेल, जर आपल्याजवळ काउंटर टॉप असेल किंवा जो डायनिंग एरिया असतो तो असेल तर तेथेच आपण सगळा पसारा आणून ठेवत असतो. तर आता तो पसारा जो आहे तो आवरणंही तितकेच गरजेचं आहे. आणि हे छोटे छोटे मसाल्याचे डबे आहे ते सुद्धा खाली झालेले आहे, तर ते मी म्हणजे फिलअप न करण्यापेक्षा त्याला पहिले क्लीन करून घेते आणि नंतरच फिल करेल. कितीही क्लीन करू द्या, धूळ जी आहे ती कुठून येते आणि कशी येते काही कळत नाही, सगळी धूळ झालेली आहे. आणि जर आपण बाहेर गेलेलो असो तर मग सांगायची काही गरजच नाही, सगळे दरवाजे जे आहे खिडक्या बंद करून गेलेले असले तरी ही धूळ कुठून येते कळत नाही. तिचा सूट जर आपल्याला कळाला तर लेडीजचं अर्ध आयुष्य आरामात जाईल, नाही का? काही डाळे आणलेले आहेत, क्वांटिटी मी थोड्याच घेऊन आलेली आहेत, कारण माझ्याकडे ऊन येत नाही. म्हणजे एरवी फक्त 2 महिने असतं, म्हणजे जे उन्हाळ्याचे दिवस असतात ना तेव्हाच ऊन असतं आणि नेहमी जे आहे ते ऊन नसल्यामुळे ना सगळे जे भुंगा वगैरे लागतात ना, किडे लागतात, तर ते किडे जे आहे पूर्ण डाळीला लागून जातात. तर त्यामुळे मी आईला सांगितलं होतं की थोड्याच वस्तू दे सगळ्या ज्या आहे त्या. तसं तिने बोरिक पावडर लावलेली आहे आणि माझी पहिलीच वेळ असल्यामुळे ना मला माहिती नव्हतं की अन्नधान्याला जर बोरिक पावडर लावली तर ती टिकते की नाही टिकत. तुम्हाला माहिती असेल तर नक्की कळवा मला. आणि असंही असतं ना की केमिकल काय वापरायचं आणि काय खात बसायचं. असं एरवी आपण बाहेरचे जे आहे ते केमिकलचं तर यूज करतोच, पण घरी तर जे आहे नॅचरल जे आहे ते आपण यूज करायला पाहिजे. तर त्यामुळे मी आईला नाही सांगितलं, की म्हटलं तू जास्त नको लावू, ज्याला लावलेलं आहे तेच ठीक आहे, बाकीच्यांना नको लावून देऊ. अशी रिकामी कामं मी नाही तर कोण करणार. मला वाटलं डायरेक्ट जे आहे म्हणजे डब्यात टाकून देईल आणि पिशवी अशा प्रकारे वरती ओढून घेईल, पण असं काही झालं नाही. ते डायरेक्ट जी पिशवी असते ना ती अटकून गेली, तर मला ते परत म्हणजे एका ताटलीत काढावी लागली आणि नंतर ते परत असं त्याला फील करावं लागलं. विचारणं काहीतरी वेगळे केलेले असतात आणि प्रत्यक्षात होतं काही वेगळंच. तर त्यामुळे वेळ जो आहे तो आपण असं गृहीत धरून ठेवायचं की एखादी काम करायला आपल्याला 10 मिनिट लागणार आहे तर त्याला हमखास 15 मिनिट लागणार म्हणजे लागणार. म्हणून वेळ जो आहे आपल्याकडे म्हणजे बऱ्यापैकी असायला पाहिजे. अशी छोटी मोठी कामं जर आपण काढत असो आणि घरचा पसारा जर काढत असो तर वेळ असायलाच पाहिजे, नाहीतर काही गडबडीत असे काही ना काही उपद्व्याप होतातच.
बऱ्याच जण आपल्याला खूप स्ट्रेस येतं कामाचं. असे बरेच कामं असतात जे अननोइंगली आपल्या अंगावर येत असतात. अनवॉन्टेड जे कामं असतात ते करत असताना आपल्याला खूप लोड येतो. कारण ना एक अशी रुटीन झालेली असते आपली, आपल्याला हे करायचं आहे. थोडंफार जास्तीची कामं चालतात, पण एकदम जास्त असेल ना तर ते आपल्याकडून होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस ना अनबनसुद्धा होते. कारण घरातनं काम करायला फक्त आपण एकटे असतो आणि पसारा करणारे भरपूर लोकं असतात. त्यामुळे जो पसारा आहे ते बघून डोकं फिरतंच. कारण एक माणूस म्हणून शेवटी आपल्यालाही काही मर्यादा आहेतच. मान्य आहे, आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे, पण शेवटी ज्याला त्याला मर्यादा आहेतच. सगळ्यांच्या कॅपॅसिटी वेगवेगळ्या असतात, डिफरंट असतात. कुणी जास्त काम करतं तर कुणी कमी. जो तो त्याच्या कॅपॅसिटीनुसार वर्क लाईफ बॅलन्स करतो. तर ह्या मर्यादा ज्या आहे सगळ्यांसाठी सेम असू शकत नाही. कोणाचं जे आहे काम करण्याची पद्धती वेगळी असतात. कोणी एकदम म्हणजे काय म्हणतात मल्टीटास्किंग काम करतं, तर त्यामुळे त्यांचं काम जे आहे ते पटापट होतं. तर कुणी हळूहळू एकदम निवांतपणे थोडं वेळ बसून थोडं वेळ उठून अशा प्रकारे काम करत असतं. त्यामुळे वेळ जो आहे तो सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे लागू शकतो. तर तुम्ही कोणत्या टाईपचे मेंबर आहात? पटापट काम करून निवांत बसणारे की हळूहळू झुकझुक गाडीवाले मस्त मग्न? आणि येथे आईने तर हद्दच केली. चक्क डाळ्या मुरमुऱ्यासुद्धा पाठवल्या आहे. वाव आई, तुझी ग्रेट हो. टोस्टचं तर मी समजू शकते कारण ते मला आवडतात आणि मी घरी गेल्यावर आवर्जून बाबाला सांगते आणि ते मागवत असते. तसंही ते सुपर टेस्टी लागतात. चहासोबत खा किंवा असंही कुरकुर चावत बसा, भारीच लागतात. आणि थोडंसं रेशनचं तांदूळ खास इडलीसाठी, त्याने इडली जी आहे ती सुपर टेस्टी आणि फ्लफी होते. तिखटही मला आणायची होती, तर त्यामुळे आईला सांगितलं की मला तिखट जे आहे ते दळून दे. आणि ती लगेच सांगितल्यामुळे ना तिला म्हणजे मिरचीला तेल वगैरे जे असतं ते लावता आलं नाही. लगेच दळून आणलं आणि ती तसंच जे आहे ते बांधून दिलं. पण घरी आल्यानंतर मला म्हणजे आईने सांगितले की घरी गेल्यानंतर तू ना त्यामध्ये थोडंसं तेल टाक आणि व्यवस्थित मिक्स करून घे. त्यामुळे जी तिखट आहे ती लालसर जशीच्या तशी राहील वर्षभर. नाहीतर जी तिखट असते ना ती एकदम भुरकट होऊन जाते. तर त्यामुळे म्हणजे तुम्हीही जर आपण घरी तिखट बनवत असाल तर त्याला थोडं तेल लावून जे आहे ते मिक्स करून घ्या. सो दॅट ना तिखट जे आहे ती वर्षभर लाल असेल. आणि एक मेन पॉईंट म्हणजे जे तिखट असते त्यामध्ये जाळे होतात. म्हणजे जास्त दिवस राहिली तर त्यामध्ये जाळे लागायला लागतात आणि जे किडे वगैरे असतात थोडे पडायला लागतात. तर त्यामुळे ते होऊ नये त्यासाठी ना आपल्याला यात मध्ये ना लवंग टाकायचे आहेत आणि ते लवंगमुळे ना जाळे वगैरे जे असतात ते होत नाही. एका साईडचा तर पसारा क्लीन करून झालेलाच आहे, पण दुसरी साईडला बघू शकता आपण तिकडचा पसारा इथे शिफ्ट झालेला आहे. आणि आपण जळगावचे असाल तर केळीचे वेफर्स, वाव, इट्स अ लव. जळगावकरांचं प्रेम जे आहे ते केळीच्या वेफर्सवर खूप जास्त दडलेलं आहे. आणि आत्ता जस्ट मला आहे ना फ्लिपकार्टचं एक पार्सल रिसीव झालेलं आहे. त्यामध्ये चिया सीड्स मागवलेले आहे. इतक्या चिया सीड्स जे आहे ते मी कधी यूज कराव्या काय माहिती. आणि हे ओट्स आहे ते म्हणजे हे दोघं जे पार्सल आत्ता जस्ट रिसीव झालेले आहेत ते सुद्धा आता एक जे आहे म्हणजे भर पडते ना पसाऱ्यामध्ये, ती पसाऱ्यामध्ये एक भर पडलेली. कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू ठेवायला जर आपल्याकडे अशा प्रकारे ऑर्गनायझर असेल तर काम जे आहे ते आपलं सोपं होऊन जातं. असे जे असतात ना डबे, त्यामध्ये आपण इझिली कोणत्याही गोष्टी असतात जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल किंवा छोट्या क्वांटिटीमध्ये कमी क्वांटिटीमध्ये जरी असल्या तर आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आणि हे सेट ऑफ 5चं जे आहे सेट होतं म्हणजे हे जे डबे असतात ना ते. आणि मला अराऊंड कितीला म्हणजे 149लाच पडलेलं आहे. खूप स्वस्तात मस्त असे डबे आहेत. आणि हे किचन क्लीनर जे आहे म्हणजे जास्त ऑइली झालेलं असेल तर खूप बेस्ट आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा एक वेळेस यूज करून बघा, तुम्हालाही आवडेल. म्हणजे थोडंसं स्प्रे करायचं आणि नंतर 10 मिनटासाठी तसंच ठेवायचं आणि नंतर व्यवस्थित असं वाईप करून घ्यायचं. सो म्हणजे एकदम भारी निघून जातं. जास्त आपल्याला एफर्ट्स द्यायची सुद्धा त्याला गरज नसते. घरात कोणताही उरलेला सामान असू दे तो असाच न ठेवता मी अशा प्रकारे जे असतात ना चिमटे ते लावून ठेवते. त्याने ना अशी वस्तू जे आहे सामान जो आहे तो डायरेक्ट सांडत नाही किंवा पडत नाही. आणि त्यासाठी मी असा स्पेसिफिक एक डब्बा असतो त्यामध्ये ते व्यवस्थित ठेवून देते. सकाळपासूनचे भांडे पडलेले होते ते घासून गेले. मुलं गेली आहे शाळेमध्ये. आणि आता आलं हे झेप्टोचं पार्सल, त्यामध्ये साखर आणि तांदूळ मागवलेला आहे. आणि हे छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहे त्या आहे, भाज्या आहे. तसं म्हणाल तर मला फ्रीजही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. आणि त्यासाठी काही प्रोडक्ट्स वगैरे जे असतात ना मी मिशोवरून मागवलेले आहे. तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो मी आणेल लवकरच. आता हे तर धुवून झालेलं आहे आणि व्यवस्थित वाढलेही गेलेले आहे. तर आता त्यात मसाला जो भरायचा आहे तो मी नंतर भरते. आज भरेल किंवा उद्या भरेल. आणि कपड्यांचा पसारा जो आहे तो भरपूर झालेला आहे. गावाकडून आले की पहिले जे आहे ते कपड्यांचा पसारा खूप झालेला असतो आणि ते लगेच नाही आवरलं तर तो एकदम डोक्याला ताण होऊन जातो. कारण कपड्यावर कपडे असं करून जो ढीग तयार होतो ना त्याला काय सांगावा आणि तो केव्हा आवरावा असं वाटतं. तर त्यामुळे मी जितके आहे ते तितके लवकरात लवकर आवरून घेते. कारण सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा पसारा घरात होत असेल तर ते कपडे आणि फक्त कपडे आहेत.
इतकी कामं करून इतकी कामं करून शरीर थकलेलं आहे, मनही थकलेलं आहे आणि सारखं जे आहे ना, मी घड्याळाकडे बघत होती 4:30 झालेली आहेत का? जेव्हा होतील तेव्हा लगेच चहा करायचा होता मला, कारण काटा जो आहे तो जसा पुढे सरकतो तशी आपल्याला आहे ना चहाची तलब लगेच येत असते. केव्हा करायचा चहा? माझ्या बाबतीत तसंच होतं. आत्ता झाली चहाची वेळ, तर मस्तपैकी चहा एन्जॉय करते आता तरी. कारण काम करून खूप जास्त थकलेली आहे. आता याच्या म्हणजे पुढे ना मला काही काम करायचं नाही आहे. मस्तपैकी आता व्हिडिओचा जो आहे तो मी येथे शेवट करेल. आणि गॅलरीत बघाल तर मागेही खूप जास्त पसारा झालेला आहे. होपफुली 1-2 दिवसात तोही मी आवरून घेईल. आणि हे बघा, गॅलरीत आल्यानंतर झाडं जे आहे, झाडं बघूनच मन इतकं खुश होऊन जातं की काय सांगावं. त्याला बघून जो आहे अर्धा थकवा जो आहे तो पूर्ण गेलेला असतो. आणि काय सांगावं, बाकीची जी पानं आहेत, हे म्हणजे तुळशीचं जे हे छोटंसं रोप आलेलं आहे ते मी सुद्धा आता ट्रान्सफर करून गेले 1-2 दिवसामध्ये. आणि मस्त अशा फुलांना कळ्या आलेल्या आहेत. एक जे आहे ते लूक आपल्याला दिलंच गेलं पाहिजे, मस्त अशी गॅलरी. आणि थोड्याच वेळात पाऊसही सुरू झालेला आहे, तर मुलं आल्यानंतर त्यांना मॅगी हवी होती, लगेच मॅगीही बनवून दिली. सो आजच्या ह्या टिप्स वगैरे ज्या आहेत ते आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.